आणि आज आहे बाप्पाचं आगमन. सकाळी 7 वाजता उठली आहे ॲक्च्युली, कारण इथे लवकर उठतात. 5 वाजता पाणी येतं, 5:30च्या दरम्यान बहुतेक पाणी येतं. पण ते पाण्याचं काम मी ऑलरेडी कालच करून घेतलं, त्याच्यामुळे मी आज 7 वाजता उठले, अंघोळ केली आणि आता आमचा टी ब्रेक चाललेला आहे, चहा पिते आहे. आणि थोड्या वेळात तयारी करूया. तशी जेवणाची तयारी सुरुवात केली आहे मी. आणि मग बाप्पाला आणायला जातील. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी अशी झालेली आहे. हे आहे गाव, सुंदर असं निसर्ग आहे. गेलेली आहे तयार आणि अवी गेलेले आहेत गणपती बाप्पाला आणायला. आणि आमची डेकोरेशन तयारी आद्या पण छान रेडी झालेली आहे. पावसामुळे तिला मी पाठवलं नाही आहे, पण इथेच आहे, गावातच आहे, जवळच आहेत. तर आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि मी काढली आहे छानशी रांगोळी. बाप्पाचं आगमन आणि त्यासाठी काढलेली आहे गणपती बाप्पाची रांगोळी छानसं. आणि सगळं घर ये गणपती बाप्पा. आणि इथे बसणार आहेत आमचे बाप्पा. चला तर मग थोड्याच वेळात येणार आहेत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे घरी. तर बघूया. आणि इथे फटाके वगैरे वाजवतात आणि खूप छान आहे. थोडं वेगळं आहे पद्धत, आपल्या कोकणातली आणि इथली पद्धत वेगळी आहे. ती आपण बघूया. बाप्पाचे पाय गणपतीला गावाला आलोय, सगळेजण आहेत. दर्शना, मी आदू, आद्या आणि आता गणपती घेऊन आता घरी. धमाल आहे ते गणेशोत्सवात. आणि त्यात धमाल म्हणजे अशी आहे की पावसाची रिमझिम चालू आहे आणि त्यात आता गणपती घेऊन घरी चालू आहे. आता घरची त्याला स्थापना करूया. धमाल येते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आधी पुढे आम्ही त्याच्याकडे देऊ नको. घेईल तो. बोला गणपती बाप्पा. टाक पप्पा तू नको ना खरं होऊस. परत उलटा नाही व्हायचं. पुढे या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की जय. थांब बाबू, वेळ आहे. पप्पाला लाव. ये चल, ये आधी ये पटकन. मंगल मूर्ती. इथे ठेव, पहिला खालच्या ह्याच्यावरती ठेव. नाही, ते आवरू द्या. गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाला आता इथे बसवलेलं आहे. थोड्या वेळाने बाप्पा आमचे तिकडे विराजमान होते. दुसरी मंगल मूर्ती. सो असं फटाक्याने आगमन करतात गणपती बाप्पाचं. लवकर आल्या. गणपती बाप्पा मोरया. एका ह्याच्यात ठेवायचा, ह्याच्यात ना काढा, पाटावर ना काढ. हळू. अवी तू पकडा. बोला गणपती बाप्पा मोरया. आता पाटण्या हलवायचं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढे घे बाबू. नाही, गणपती नाही हे करायचं. बरोबर आहे, तिथे हे ठेवायला पाहिजेत ना. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. अलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाकशित परा
तोंड वक्र त्रिनयना सहस्रामाचा वाट पाहणी सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय देव. गणपती बाप्पा. गणपतीला गावाला आलं पहिल्यांदा गणपतीचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. आणि मोदक करण्यासाठी परड्यातले म्हणजे मागच्या दारातले नारळाची झाडं त्यातले ताजे नारळ आणि आता ते तोडून त्याचा सारण करणार आहे आणि त्याचे काढून आता देखील मी. आणि त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचा दोघांचा आवडीचा नैवेद्य. खास आईने गावाला घेतलेले. पुन्हा एकदा नारळ फोडलेले आहेत आणि हे नारळ फोडून इकडे दिसत आहे आणि इकडे दर्शना एक मोदक रेडी साच्यातले सुंदर कळ्या पडल्यात. मोदक. हां आणि इकडे आई पण मोदक तयार करते. आई कुठे? हां हे बघ. आणि मोदक रेडी आहेत. गणपतीचा आवडता आपला आवडता. आणि आद्या काय करतोय आपण आज? मोदक. कोणाला आवडतात? तुला आवडतात ना? खूप आवडतात ना? येस. आणि आता मग गणपती दाखवला प्रसाद मस्तपैकी. आवडते मोदक खायचे.